दरम्यान रायगड 11 संघाकडून पहिलं षटक टाकताना दिसतो ओमकार. सुंदर चेंडू होता, थेट चेंडू जातोय. लिंगायत समाजातला महेंद्रसिंग धोनी म्हणून ओळखला जाणारा तुषार, यष्टीरक्षक तुषारच्या हातात. सुंदर चेंडू होता, चेंडू निर्धाव जातोय. सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते आपल्याला इथे रायगड 11 ओमकार या संघाकडून. पॉइंटच्या दिशेने जातो चेंडू. एक धाव तर नक्कीच घेतली जाते. श्री गणेशा होतोय, संघाचं खातं खोललं जातंय. हॅलो हॅलो, संघाचं पहिलं आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येतोय रायगड संघाकडून ओमकार. ओमकार टू रुपेश. लेग स्टिकच्या थोडासा बाहेर स्टान्स घेऊन रुपेश, एक अनऑर्थोडॉक्स स्टान्स आहे. रिव्हर्सिव्हचा फटका आणि बॉल जातोय एसटी वरून. निर्धाव चेंडू. निर्धाव चेंडू. ओमकारकडनं नक्कीच सुंदर अशा गोलंदाजी कामगिरी पाहायला मिळेल, कारण ओमकार हा लिंगायत समाज तसेच इतर भरपूर टुर्नामेंटवरून खेळलेला आहे. ओपन असो पूर्ण असो, पुन्हा एकदा रिव्हर्सचा ट्राय. एक धावावर समाधान मानावं लागेल. आणि रनआउट होता होता वाचलेले आहेत. होणाऱ्या पावसामुळे थोडीशी पडझड होती खेळाडूंची, आणि हीच तर खरी मजा आहे पावसाळी क्रिकेटची. थोडीशी पडझड, थोडीशी धावपळ, आणि धावपळीत तोल सांभाळून क्रिकेट पुढे न्यायचं आहे. रायगडचा बाहुबली आपले पाय सांभाळून टाकताना लॉंग ऑफवरनं लॉंग ऑनवरती. पुढचा चेंडू ओमकार. थोडासा टच होऊन गेलेला आहे चेंडू. निर्धाव चेंडू. दरम्यान या निर्धाव चेंडू नंतर षटक संपतंय. 2 धावा. शिवरुद्र बी संघाची धावसंख्या झालेली आहे बिनबाद 2. रुपेश वैयक्तिक 1 संघावर आणि सतीश वैयक्तिक 1 संघावरती खेळताना. बॉलर नेम ऋषी. आत्ताच मी बोललो होतो की रायगडचा बाहुबली, ज्याचे उंच उंच षटकार चौकार हे आपल्याला पाहायला मिळतात. दरम्यान एक नवीन बॅट्समन बोलता येतील मैदानात उतरतायत. 1 ओव्हर नंतर रिटायर्ड हर्ट झालेले आहेत ते सतीश. शिवरुद्र बी आपला एक एक्स्ट्रा प्लेयर स्कोरबोर्ड जवळ पाठवा. बॅट्समॅन नेम प्लीज. राजन सर. क्रिकेटचा जज्बा ज्याला म्हणतात तो आपल्याकडे राजन सरांकडनं पाहायला मिळेल. खेळ हा महत्त्वाचा आहे, हार जीत तर चालत राहणार आहे, खेळ हा महत्त्वाचा आहे. दरम्यान सुंदरसा चेंडू. 7 नंबर जर्सी, धोनीचे कट्टर फॅन ऋषी यांच्याकडून. निर्धाव स्वरूपाचा चेंडू. रुपेशला काहीसा समजत नाहीये चेंडू. स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न. सुंदर असा कव्हरच्या दिशेने मारला चेंडू. पाहूया किती रन मिळतात. रायगडचे खेळाडू हे आरामात फिल्डिंग करताना दिसत आहेत. 2 धावाचा प्रयत्न असताना धावजीत होण्याची शक्यता आणि धावचीत. राजन सर जसे आलेले तसे त्यांना परतावं लागेल. एकही चेंडूचा सामना न करता त्यांना अनफॉर्च्युनेटली धावचीत व्हावं लागलेलं आहे.
दरम्यान राजन सरांची जागा घेण्यासाठी येत आहे तेजस. ओ सुंदर असा यॉर्कर स्वरूपाचा चेंडू. एलबीची अपील करताना किपर आणि 22 स्वरूपात धावसंख्या मिळालेली आहे. LBW नाही आहे, थोडंसं लक्षात घ्यायचं आहे की LBWचा रोल नाही आहे. त्या नवीन ऋषी टू तेजस. शिवरुद्र संघाकडनं गणपती बाप्पा मोरयाचा जयघोष होताना दिसतोय. हा एक नवीन चेहऱ्यांनी भरलेला असा संघ आहे, कारण जेव्हा जेव्हा आपण पाहतो नवीन चेहऱ्याला संधी देण्याचं काम या ठिकाणी कांदिवली या गटाकडं होतं आहे, कांदिवली या टीमकडनं होतं आहे. नक्की ते कौतुकास्पद आहे, कारण आपण जे आजपर्यंत क्रिकेटचे चेहरे पाहतोय तेच ते देत आहेत. त्याचप्रमाणे आज तोंडसुरे गावातून बरेचसे नवीन प्लेयर खेळताना दिसत आहेत आपल्याला. त्यांचं पण स्वागत आहे ओव्हल संघाकडून, ओव्हल परिवाराकडनं. नक्कीच नवीन प्लेयरला अशी संधी मिळत राहू, नवीन नवीन चेहरे उदयाला येत राहू, कारण क्रिकेट जर चालवायचं असेल तर नवीन चेहऱ्यांना संधी देणं गरजेचं आहे. बोलतात एज हॅज नो लिमिट. क्रिकेटमध्ये एजला थोडंसं लिमिट येतं आणि त्या लिमिटनंतर जेव्हा आपण क्रिकेट खेळणं बंद करतो त्यानंतर नवीन चेहऱ्याला संधी मिळणं हे नक्कीच गरजेचं आहे. दरम्यान पुढचा चेंडू, निर्धार स्वरूपाचा चेंडू. तेजसला काहीसा चेंडू कळलेला नाही आहे आणि ओव्हरची समाप्ती. 2 ओव्हरच्या षटकानंतर शिवरुद्र बी संघाची धावसंख्या झाली आहे 2 गडी बाद 6 धावा. थोडासा धावसंख्येला लगाम घातलेला आहे रायगड या संघाने. रायगड संघ पूर्ण ताकदीने आला आहे. तसं पाहायला गेले तर तुझ्यासारखा एक कॅप्टन कूल आहे, ऋषीसारखा बाहुबली आहे, ओमकारसारखा एक बेस्ट बॅट्समन बोलता येतील, तो चारही बाजूने मारू शकतो, आणि एक मिस्ट्री स्पिनर मिस्टर टक्के. सुंदर असा चेंडू, थोडासा लेग स्पिन स्वरूपाचा चेंडू. प्रथमेश टू वाईट स्वरूपात चेंडू. पंचांनी दोन्ही हात समांतर केलेले आहे. जसा बॅट्समॅनने स्टेप आउट केला थोडीशी चलाकी दाखवत होता प्रथमेश, पण नक्कीच हा चेंडू वाईट स्वरूपाचा होता आणि हा चेंडू थोडासा हलक्या दिशेने बाहेर निघालेला आहे. नॅचरल लेन जर पाहिली गेली प्रथमेशची, थोडासा आउटस्विंग टाईट प्रथमेश बॉल करतो, बाहेर काढतो बॉल, आणि त्याचाच फायदा बॅट्समनला मिळाला. नक्की सतीशचा स्टेप आउट, पुन्हा एकदा प्रयत्न, सुंदरसा टटोला चेंडू. कॅच होते का पाहूया. कॅच खाली येतो, अरे पुन्हा कॅच ड्रॉप झालेला आहे. चौकार, हलक्याच्या मिसफिल्डमुळे हा चौकार गेलेला आहे. नक्कीच यामध्ये काही खेळाडूचा दोष नाही, पावसाळी स्पर्धा आहे त्यामुळे घसरणं, आपटणं आणि पुन्हा उठणं ह्या गोष्टी होत असतात. खेळाडूंनी थोडंसं याचं ध्यान ठेवायचं आहे की चिखल झालेला आहे, पाय घसरत आहेत, आणि या घसरणाऱ्या पायामध्ये आपलं स्वतःची बॉडी थोडीशी त्याची केअर घ्यायची आहे. प्रथमेश टू सतीश, काहीसा न समजलेला चेंडू आहे. सतीश चांगले बॅट्समॅन करतो, लेकिन फक्त रिव्हर्सिव खेळण्याच्या नादात, स्विच खेळण्याच्या नादात बॉल डॉट जात आहेत. समोर जर खेळला किंवा समोर जर बॅटिंग झाली केली तर नक्कीच अजून 2 चौकार तरी मारू शकतो. पुन्हा एकदा स्टेप आउट करताना पुन्हा सुंदरसा चेंडू, सीमा पार, षटकार. मी आत्ताच बोललो होतो की समोर जर चांगले फटके येत असतील, समोर जर चांगले षटकार चौकार मिळत असतील तर स्विच हिट किंवा रिव्हर्सिव खेळण्याची काही गरज नाहीये सतीशला. पुढचा चेंडू, प्रथमेश टू सतीश, पुन्हा एकदा स्टेप आउट. सुंदरसा चेंडू कव्हरच्या दिशेने मारला, पुन्हा कॅच होते का पाहूया. पुन्हा कॅच ड्रॉप. नक्कीच कॅच मध्ये पडझड होते. पडझड हे फक्त प्लेयरची चुकी नाहीये, तर हे ग्राउंडची पण थोडीशी चुकी आहे. मैदान स्लिपरी झालेलं आहे, बॉलचं जजमेंट होत नाहीये, आणि थोडासा बॉल कॅच करताना किंवा कलेक्ट करताना प्लेयर फंबल होत आहेत. 2 धावावर समाधान मानावं लागेल सतीशला. सॉरी रुपेश. शॉर्ट स्वरूपाचा चेंडू, पंचांकडे लक्ष राहील नक्कीच.
अवांतर धावा. कृपया माफी असावी. मागासपासून मी सतीश बोलतोय. ॲक्च्युली रुपेश आहे. दरम्यान शिवरुद्र बी संघाची धावसंख्या झाली आहे 20. 2 बाद 20. पुढचा चेंडू प्रथमेश टू रुपेश. पुन्हा स्टेप आउट केलेला आहे बॅट्समनने आणि हलकासा चुकलेला आहे. बॉल काही कळला नाहीये. इथं प्रथमेशची चालाकी म्हणता येईल, हुशारी म्हणता येईल, थोडीशी कामी आलेली आहे आणि हा डॉट स्वरूपाचा चेंडू. दरम्यान 3 ओव्हर संपलेले आहेत. 3 षटकांच्या समाप्तीनंतर शिवरुद्र बी संघाची धावसंख्या झाली आहे 20. 2 बाद 20. 21 धावा जिंकायला असतील रायगड संघासाठी. दरम्यान पहिला बाय. हॅलो तेजस मिटगावकर स्टेशनशी संपर्क साधावा. तेजस कुठे असतील त्यांनी स्टेशनशी संपर्क साधावा. तेजस अरे पंचांना पाणी द्या. दरम्यान 21 रनाचं लक्ष घेऊन येत आहेत 2 दिग्गज असे प्लेयर ओमकार आणि ऋषी. दरम्यान ओव्हल टीम जी मुंबईतली सर्वात मोठी टीम आहे, यावर्षी हे दुसरं पर्व असेल. गेल्या वर्षी पण त्यांनी हा उपक्रम भरवला होता. लिंगायत समाजामध्ये प्रथमच पावसाळी रबर स्पर्धा ह्या झाल्या होत्या आणि त्या उत्कृष्ट पद्धतीने झाल्या होत्या आणि त्या स्पर्धेचा विजेता संघ होता रायगड 11. रायगडने उत्कृष्ट अशी कामगिरी केली होती. आय थिंक मला जसं आठवलं तसं ऋषीने 1 बॉल 6 की 4 धावा हव्या होत्या. त्यावेळेस लास्ट बॉलवरती षटकार मारला होता आणि षटकार मारून आपल्या संघाला विजय केलं होतं. दरम्यान हॅलो. दरम्यान संघासाठी पहिलं षटक घेऊन येतोय कांदिवलीचा मुरलीधरन. सुशीलचा सामना करेल ओमकार मिस्टर 360. ओमकार आता ओमकारचे जे दोन्ही स्ट्रॉंग आहेत फाईन लेग आणि थर्ड मॅन ते दोन्ही ब्लॉक असतील कारण तिकडे डिक्लेअर रिजनमध्ये धावा आहेत. ओमकार पुढे कसा खेळतोय काय खेळतोय हे पाहणं निश्चित चांगलं म्हणजे पाहायला नक्कीच प्रेक्षकांना आवडेल.
पंचांनी थोडासा लवकर खेळ चालू करावा, रिक्वेस्ट आहे थोडीशी. सुशील दादा जास्त टाइम नका घेऊ, सुशील दादा फिल्डिंग लावण्यासाठी थोडासा टाइमचं लिमिट आहे. नक्कीच एक नवीन उत्कृष्ट आणि काय बोलतात ना मनाला असे प्रफुल्लित आणि उत्साही प्लेअरचा भरणा आहे विरोधी बी संघासाठी. आणि नक्कीच या संघासाठी थोड्या टाळ्या झाल्या पाहिजेत, कारण एवढे सर्व काय बोलतात एजने थोडेसे मोठे असलेले असे प्लेयर आहेत. मनाने तरुण, एजने मोठे असे डॅडीज टीम आज सामना करते रायगडशी. पहिला चेंडू सुशील तो ओमकार, फुलटा स्वरूपाचा चेंडू कव्हरच्या दिशेने मारलेला तुझा चेंडू. दरम्यान 2 धावावर समाधान मानावं लागलं रायगड त्या संघासाठी. ग्राउंडवरती ग्रास असल्यामुळे थोडासा चिखल असल्यामुळे ही काही बाउंड्री झाली नाही. एक प्लेनचं ग्राउंड असतं तर नक्कीच कव्हर नाही बाउंड्री गेली असती. तसा बॉल येतो तसा ओमकार खेळतो, हे नक्कीच आज पाहायला मिळतंय. पुढचा चेंडू सुंदरसा टटोल चेंडू, कॅच होती का पाहूया. हातात बॉल आहे, कॅच मिस. एक नौका खेळाडू आहे, नौकेकडे थोडंसं जजमेंट बसले नाहीये. पावसाळी स्पर्धेमध्ये भरपूर असे चांगले फिल्डर होते ज्यांच्याकडनं आपण कॅच ड्रॉप झालेला पाहिलेले आहेत. आणि या नवीन खेळाडूसाठी थोड्या टाळ्या पाहिजेत, कारण या नवीन खेळाडूने नक्कीच ट्राय केलेला आहे. काका बोलतायत आजपर्यंत न खेळलेले खेळाडू मैदानात आहेत आणि हेच पाहिजे आपल्याला. उत्साह, जज्बा, स्फूर्ती ही महत्वाची आहे खेळात. हार जीत होत असते. पुढचा चेंडू सुशील टू ओमकार, सुंदरसा चेंडू, अवांतर स्वरूपाचा चेंडू. पंच दोन्ही आज समांतर करतायत. यापुढील सामना रायगड मयूर 11 वर्सेस शिवशंभू. दोन्ही संघाच्या कर्णधारांना नाणेफेकीसाठी बोलवतोय. दरम्यान पुढचा चेंडू सुशील टू ओमकार. काय होते पाहूया. चेंडूवरती थोडंसं स्टेप आउट करून त्या दिशेने त्याच रिजनमध्ये मारला चेंडू. 1 धावावर नक्कीच समाधान मानावं लागेल ओमकारला, आणि तेवढी रिस्क घ्यायची गरज नाही आहे. बॉल टू रन समीकरण चालू आहे. 18 बॉलमध्ये 21 रन पाहिजे होते आणि संघाची धावसंख्या झालेली आहे 6. 3 बॉल 6. वैयक्तिक 5 रन्सवर ओमकार खेळतोय. पुढचा चेंडू सुशील टू ऋषी, बाहुबली. सुंदर असा टटोला चेंडू कव्हरेजन मध्ये. बाउंड्री होती का पाहूया. रोशन फिल्डिंगला आहे. रोशनच्या डोक्यावरनं सीमा पार चौकार. ऋषीकडनं ह्याच फटकेबाजीसाठी प्रेक्षक येत असतात. जेव्हा ऋषी बॅटिंगला येतो तेव्हा माहिती असेल ऋषी जास्त सिंगल डबलवरती जास्त कॉन्सन्ट्रेट करत नाही. त्याला उंच फटके, मोठे फटके आणि लांब फटके मारायची सवय आहे. आणि या लांब फटक्यासाठीच तो पूर्ण महाराष्ट्रामध्ये फेमस झालेला आहे. कोकणचा बाहुबली म्हणा, रायगडचा बाहुबली म्हणा, महेंद्रसिंग धोनीचा फॅन म्हणा. 7 नंबर जर्सी ऋषी. पुढचा चेंडू सुंदरसा टटोला चेंडू, पुन्हा लॉंगॉनच्या दिशेने सीमा पार षटकार. 2 चेंडू आणि 10 धावा. यापुढील सामना रायगड मयूर 11 वर्सेस शिवशंभू. दोन्ही संघाच्या कर्णधारांना नाणेफेकीसाठी इथे बोलवत आहे. पुढचा चेंडू हॅलो दरम्यान षटक संपतंय. दरम्यान वैभव आणि सुजल मॅच आहे आता, तर दोघांनी थोडंसं गॅदर व्हा. दरम्यान पुढचा षटक घेऊन येतो तेजस टू ओमकार.
सुंदरसा ठरवला चेंडू, तेवढाच कावरेजन मारला चेंडू, पाहूया षटकार होतो का? रायगड मयूर 11 वर्सेस चौकार. शिवशंभो यांच्यात नाणेफेक होत आहे. पार्थ नाण्या उडवत आहे. दरम्यान संघाची धाव शिवशंभो. संख्या झाली आहे 20. शिवशंभो नाणेफेक जिंकले आहे. 4-4 पुढील सर्व सामने हे 4 षटकांचे असतील. सर्व संघांनी नोंद घ्यावी. जिंकण्यासाठी फक्त एका धावेची गरज. फुलटॉस स्वरूपाचा चेंडू, नो चेंडू आणि इथे रायगड संघ विजयी झालेला आहे. अभिनंदन रायगड संघाचे, अभिनंदन कांदिवली संघाचे. दरम्यान मी फुलडी सूत्र आमचे मित्र तसेच राजापूर गावचे पोलीस पाटील नानू यांना बोलवतोय. नानू उर्फ निरंजन. थोडासा बदल होत आहे. आमचे मित्र विनायक जंगम यांच्या यांना विनंती करतोय की हात जोडून विनंती करतोय, पाय जोडून पण विनंती करतोय, थोडीशी कॉमेंट्री करावी. आणि सुयोग साखरपेकर थोडंसं स्कोरिंगसाठी यायचं आहे. सुयोग साखरपेकर थोडंसं स्कोरिंगसाठी यायचं आहे. सहकार्य करा मंडळासाठी, लांबून आलेल्या आहेत माहिती आहे आम्हाला. थोडंसं सहकार्य करा. सुमित कुठे असेल त्यांनी टीमशी थोडा संपर्क साधावा. सुमित वायगणकर. दरम्यान पुढची सूत्र मी आमचे मित्र विनायक जंगम यांना सोपवतो. ओटो विनायक. हॅलो. श्री गणेशाला वंदन करून व छत्रपती शिवाजी महाराजांना त्रिवार मानाचा मुजरा. ओव्हल 11 मर्यादित लिंगायत समाज कोकण मर्यादित पावसाळा क्रिकेट स्पर्धा 2 या संघाचं आयोजन आलेल्या व सर्व संघांचे हार्दिक अभिनंदन. आता होणारा सामना असेल तो म्हणजे मयूर 11 वर्सेस शिवशंभो. शिवशंभो संघाने नाणेफेकी जिंकून प्रथमतः क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. शिवशंभो संघ आपला लवकर क्षेत्ररक्षण सजवायचं आहे आणि मयूर 11 या संघाचे दोन्ही सलामीचे फलंदाज मैदानामध्ये यायचं आहे.